Hello friends, today we are going to start section 2 poetry, and the first poem 2.1 is Song of the Open Road, written by Walt Whitman. Friends, before we start this poem, let's discuss the activities in icebreakers. See the first activity. Choose the mode of travel that you would like the most for a journey. तर प्रवास करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रवास माध्यमाची निवड करायला आवडेल ते आपल्याला इथं निवडायचं आहे. आता मी याच्यामध्ये डी ऑप्शन जो आहे तो घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं ऑप्शन्स निवडू शकता. म्हणजे प्रवास करण्यासाठी तुम्ही कोणत्या माध्यमाचा माध्यम म्हणजे या ठिकाणी प्रवास करण्याचं माध्यम याच्यामध्ये एअरवेज आहे ए, बी वॉटरवेज, सी रेल्वेज, डी रोडवेज. पहा तर आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल म्हणून आपण डी हा ऑप्शन निवडलेला आहे रोडवेज. आता आपण रोडवेज हा ऑप्शन का निवडला पहा याचं कारण खाली आपल्याला सांगायचं आहे. गिव्ह रिझन्स फॉर युअर प्रेफरन्सेस. तर आपण रोडवेज म्हणजे रस्ते मार्ग का निवडला याची कारणं खाली प्रमाणे सांगायची आहेत. आता याच्यामध्ये ए आहे, मी ऑलरेडी या ठिकाणी लिहिलेलं आहे. इफ आय वॉन्ट टू ट्रॅव्हल ऑन फूट टू एक्सप्लोअर द लँड. आता आपण रस्ते मार्गाचा वापर किंवा निवड केव्हा करतो किंवा त्याचं कारण काय असतं. जर आपल्याला जमिनीचा एखादा भाग जो आहे तो एक्सप्लोअर करायचा असेल पायी जाऊन, ऑन फूट म्हणजे काय, पायी प्रवास करणे. तर पायी प्रवास करून आपल्याला जर जमिनीचा एखादा भूभाग शोधायचा असेल तर आपण रोडवेज निवडू शकतो. याच्यामध्ये बी आहे, इफ द जर्नी इज नो टाइम बाउंड. आता नो टाइम बाउंड म्हणजे काय, तर ज्याच्यावर वेळेच्या मर्यादा नाहीत अशा किंवा बंधने नाहीत अशा. जर आपल्याला वेळेचं बंधनाशिवाय जर प्रवास करायचा असेल तर आपण रोडवेज निवडू शकतो. याच्यामध्ये सी आहे, इफ आय वॉन्ट टू ट्रॅव्हल इन द हिली एरिया. आणि याच्यामध्ये पुढचं एक रिझन आहे. जर आपल्याला हिली एरिया, हिली म्हणजे काय, तर त्याला आपण डोंगराळ भाग असं म्हणतो. तर तुम्हाला जर डोंगराळ भागामध्ये प्रवास करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, तर रोडवेज निवडू शकता. म्हणजे अशी 3 कारणं आपल्याला सांगता येतील. यापेक्षा आणखीन इतरही कारणं तुम्ही देऊ शकता. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतील. ओके, सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी पहा आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर द प्रिपरेशन्स यू वुड लाईक टू मेक फॉर द जर्नी चोजन. तर तुम्ही निवडलेल्या प्रवासाला जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारी याची आपल्याला आपल्या मित्रासोबत, पार्टनरसोबत चर्चा करायची आहे. आता प्रवासाला निघायचं म्हटल्यानंतर प्रवासाला जाण्याची तयारी करावीच लागते. मग आता याच्यामध्ये काय काय प्रिपरेशन आपण करू शकतो इथं दिलेले आहेत. ऑलरेडी मी आन्सर्स या ठिकाणी लिहिलेले आहेत. नो अबाउट द डेस्टिनेशन ऑन द नेट ऑर इन द बुक्स. आता आपल्याला डेस्टिनेशन म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे असं ठिकाण. तर आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत आपल्या डेस्टिनेशनला जात असताना त्या डेस्टिनेशन बद्दल नेटवर म्हणजे इंटरनेटवर किंवा पुस्तकामध्ये माहिती आपल्याला शोधायची आहे, जाणून घ्यायची आहे. म्हणजे त्या ठिकाणाबद्दल जाणून घ्यायचं. नो द मीन्स टू गेट देअर. आणि तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जी काही साधनं उपयुक्त ठरणार आहेत, म्हणजे तुम्ही तिथं कसं पोहोचाल
याची माहिती करून घ्या. गेट द इन्फॉर्मेशन अबाउट अकोमोडेशन. तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात तिथं निवासाची, अकोमोडेशन म्हणजे काय, निवासाची सोय. तर तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणी असणाऱ्या निवासाची जी काही व्यवस्था आहे याची माहिती मिळवा. आणि डी, टेक अ सॅक फिल्ड विथ द थिंग्स नेसेसरी. आणि तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला तुमची जी काही बॅग आहे, सॅक आहे, पिशवी आहे, ती आवश्यक अशा वस्तूंनी भरून घ्यावी लागेल. ठीक आहे. याच्यामध्ये नेक्स्ट आहे, डिस्कस द वेज इन विच यू वुड ओव्हरकम द प्रॉब्लेम्स, हिंड्रन्सेस, डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग युअर जर्नी. आता याच्यामध्ये काही शब्द आहे जे की अवघड आहेत. ओव्हरकम म्हणजे काय, तर मात करणे. प्रॉब्लेम्स, हिंड्रन्सेस, डिफिकल्टीज या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. प्रॉब्लेम्स समस्या, अडचणी, संकटे. हिंड्रन्सेस अडथळे, डिफिकल्टीज तेच समस्या किंवा अडचणी. ठीक आहे. पहा, तर या प्रश्नाचा अर्थ होतो की आपल्या प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या, अडथळे, अडचणीवर आपण कशा प्रकारे मात कराल याची आपल्याला चर्चा करायची आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये येणाऱ्या अडचणीवर कशा प्रकारे मात कराल हे आपल्याला इथं सांगायचं आहे. पहा, ह्याच्यामध्ये ए मी ऑलरेडी आन्सर्स दिलेली आहेत. बी रेडी टू फेस प्रॉब्लेम्स दॅट मे कम. तर ज्या काही समस्या येतील त्या समस्या म्हणजे त्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी स्वतः तयार राहायचं आहे. बी, याच्यामध्ये पहा, बी मेंटली अँड फिजिकली प्रिपेअर्ड फॉर ऑल हिंड्रन्सेस. आणि जे काही संकट, अडथळे येणार आहेत त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी आपण मेंटली, मानसिकदृष्ट्या, अँड फिजिकली, शारीरिकदृष्ट्या तयार राहायचं आहे. सी, याच्यामध्ये दिलेलं आहे, मेक अ प्रॉपर प्लॅनिंग टू मूव्ह अहेड. आणि तुम्ही पुढे जाण्यासाठी, पुढे मार्गक्रमण करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी काय करायचे, तर त्याचं योग्य अशा प्रकारचं प्लॅनिंग, नियोजन करायचं आहे. आता याच्यामध्ये डी दिलेला आहे, कीप कॉन्टॅक्ट्स विथ फ्रेंड्स टू टेक हेल्प इन एमर्जन्सी. आणि आणखीन काय करायचंय, तरी जे काही समस्या, अडचणी येणार आहेत त्यांना सामोरं जाण्यासाठी, त्यांच्यावर मात करण्यासाठी आणखीन तुम्ही काय करू शकता, तर कीप कॉन्टॅक्ट्स विथ फ्रेंड्स टू टेक हेल्प इन एमर्जन्सी. तर जे काही तुमचे मित्र आहेत त्यांच्याशी तुम्हाला संपर्क ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एमर्जन्सीमध्ये त्यांची मदत घेता येईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये पुढची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे नंबर, म्हणजे याच्यातली चौथी ॲक्टिव्हिटी असं आपण म्हणूयात, नंबर्स दिलेले नाहीत. ड्युरिंग एव्हरी जर्नी वी हॅव टू ऑब्झर्व सर्टन रूल्स. डिस्कस युअर आयडियाज ऑफ द जर्नी विदाउट एनी रेस्ट्रिक्शन्स. यू कॅन बिगिन लाईक धिस. पहा, तर याचा आन्सर बघण्यापूर्वी, याचे आन्सर्स पाहण्यापूर्वी याच्यामध्ये जे काही शब्द आहेत, आता या ठिकाणी टू ऑब्झर्व, टू ऑब्झर्व म्हणजे काय, पाळणे किंवा पालन करणे. रूल्स, त्याला आपण नियम असं म्हणतो. त्यानंतर रेस्ट्रिक्शन्स, रेस्ट्रिक्शन्सचा मिनिंग आहे निर्बंध, अनेक वचन दिलेलं आहे इथं. तर या ॲक्टिव्हिटीचा अर्थ होतो, तर प्रत्येक प्रवासादरम्यान आपण काही नियम पाळले पाहिजेत. निर्बंधाशिवाय प्रवास याविषयी तुमच्या कल्पना काय आहेत याची चर्चा करा. तर आपण याप्रमाणे सुरुवात करू शकतो. ए दिलेली आहे, ए दिलेला आहे, यू कॅन बिगिन लाईक धिस. ए मध्ये बघा काय सांगितलेलं आहे, आय वुड गो अलोन. मी एकटा जाईन. आय वुड गो विथ सिलेक्टेड फ्रेंड्स. मी काही निवडक मित्रांसोबत जाईन. आय वुड गो विथ फॅमिली.
आता इथं आपण रिकामी जागा पूर्ण केलेली आहे. आय वुड गो विथ फॅमिली, मी कुटुंबासोबत जाईन. याच्यामध्ये बी आन्सर दिलेला आहे, ऑलरेडी मी लिहिलेला आहे इथं. आय वुड ॲडजस्ट विथ विच एव्हर द प्लेस इज. पहा, तर जे कोणतं ठिकाण असेल त्या ठिकाणाशी मी मिळतं जुळतं घेईन. सी, आय वुड एन्जॉय द फूड, क्लोथ्स अँड कल्चर वेअर एव्हर आय गो. पहा, जिथं जिथं मी जाईन त्या त्या ठिकाणचं असणारं जे काही अन्न आहे, त्या ठिकाणी असणारा जो काही पोशाख आहे आणि त्यांची जी काही संस्कृती आहे यांचा आनंद घेईन. याच्यातली डी ॲक्टिव्हिटी आहे, आय वुड इंटरॅक्ट विथ पीपल टू नो अबाउट देअर लाईफ, कल्चर एक्सेट्रा. आता इंटरॅक्टचा मिनिंग होतो चर्चा करणे, संवाद साधणे. तर ज्या ज्या ठिकाणी आपण प्रवास करून जाणार आहोत त्या लोकांशी आपल्याला काय करायचंय, तर त्यांचं जीवन आणि संस्कृती याबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, आईस ब्रेकर्स मधील ॲक्टिव्हिटीजवर चर्चा करू शकतो. आता यानंतर इंट्रोडक्शन दिलेलं आहे, इंट्रोडक्शन ऑफ द पोएट. आता या ठिकाणी जे पोएट आहेत वॉल्ट व्हिटमन. आता या वॉल्ट व्हिटमन विषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. पहा, आता कवी वॉल्ट व्हिटमन. वॉल्ट व्हिटमन 1819 to 1892 was an American poet, essayist and journalist. तर वॉल्ट व्हिटमन यांचा जन्म 1819 मध्ये व मृत्यू 1892 मध्ये झाला. तर वॉल्ट व्हिटमन हे एक अमेरिकन कवी, निबंधकार आणि पत्रकार आहेत. व्हिटमन इज among the most influential poet in the American canon and is often called the father of free verse. तर पहा पुढे, तर अमेरिकन कॅनॉन मधील व्हिटमन हे सर्वात प्रभावशाली कवींपैकी एक आहेत आणि बहुतेकदा त्यांना फादर ऑफ फ्री वर्स म्हणून ओळखले जाते. आता या ठिकाणी फ्री वर्स काय आहे याबद्दल आपल्याला पुढे माहिती जाणून घ्यायचीच आहे. तर पहा, व्हिटमन हे काय आहेत, तर अमेरिकन कॅनॉन मधील व्हिटमन हे सर्वात प्रभावशाली कवींपैकी एक आहेत आणि बहुतेकदा त्यांना फादर ऑफ फ्री वर्स, फादर म्हणजे काय, तर त्या ठिकाणी प्रणेता, फादर ऑफ फ्री वर्स मुक्त काव्य म्हणून ओळखले जाते. फादर ऑफ फ्री वर्स म्हणून ओळखले जाते. ही ग्रीव अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. तर ते हंटिंग्टन मधील एका कठीण आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबात वाढले मोठे झाले. हिज मेजर वर्क लीव्ज ऑफ ग्रास was published in July 1855. पहा, तर जुलै 1855 मध्ये त्यांची जी काही प्रमुख साहित्य कृती आहे लीव्ज ऑफ ग्रास ही प्रकाशित झाली. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोयम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाइडली पॉप्युलर. तर त्यांची ओ कॅप्टन माय कॅप्टन असं शीर्षक असणारी एक कविता आहे, जी की अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूवर लिहिलेली कविता आहे, जी की मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. द सेक्शन 1 ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्ज ऑफ ग्रास इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. पहा, तर लीव्ज ऑफ ग्रास या कविता संग्रहातील त्यांची सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कविता म्हणजेच आत्मजागरूकता, सेल्फ अवेअरनेस
आत्मजागरूकता, फ्री विल, त्याला आपण मुक्त इच्छाशक्ती असं म्हणतो, अँड अँड टेंडरनेस ऑफ हार्ट, म्हणजेच काय तर अंतःकरणातील कोमलतेचं एक सुंदर असं मिश्रण आहे. It gives us poets realization that along the journey of life one will face a test of wisdom which is not tested in any school or university. पहा तर याच्यामध्ये काय आहे तर ही कविता जी आहे, कवीला अशी आत्मपरिचिती करून देते की आयुष्याच्या प्रवासात एखाद्याला एखाद्या शहाणपणाची परीक्षा द्यावी लागते, जी की कुठल्याही शाळा किंवा विद्यापीठामध्ये नसते. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. पहा तर एखादा रस्ता प्रत्येक जण वापरत असतो, मग तो श्रीमंत असो वा गरीब, आणि यामुळे सर्व स्तरातील लोकांना एकमेकांशी संगती करण्यास भाग पाडले जाते. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी, आणि मग काय केलेलं आहे तर रस्ता, रोड रस्ता, मोबिलिटी, मोबिलिटी म्हणजे काय गतिशीलता, तर रस्ता काय करतो, रस्ता गतिशीलता दर्शवितो. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉइंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. पहा तर एखादी नवीन गोष्ट सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून एखादा व्यक्ती रस्ता घेऊ शकतो. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. तर विटमन हे काय करतात तर लोक आणि ठिकाण याबद्दल बोलतात. म्हणजेच विटमन काय करतात, विटमन विटमन हे लोक आणि ठिकाणाबद्दल बोलतात. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. तर या ठिकाणी हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय, त्याला आपण आदरातिथ्य असं म्हणतो. तर पुढे ते काय म्हणतात पहा, जरी अतिथी आदरातिथ्य असला तरी तो एकाच ठिकाणी जास्त काळ राहण्यास कवीने विरोध केलेला आहे. म्हणजे अतिथी हा आदरातिथ्य असतो, मात्र तो एका ठिकाणी जास्त काळ राहू शकत नाही, याचा वॉल्ट विटमन विरोध करतात. So friends, in this way we can discuss the activities in icebreakers, and we have also discussed introduction of the poet as well as the poem. तर जी पोयम आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.